या विभागातले सर्व नवीन रहिवासी असाल आणि आपल्याला वाटत असेल की मुंबई, ठाणा आणि डोंबिवलीमध्ये असे दीपावलीचे सांस्कृतिक कार्यक्रम होतात, पण आमचा रोहनजी कुठेही कमी पडला नाही मला असं वाटतंय। बदलापूर शहरामध्ये कानाकोपऱ्यामध्ये तुम्ही बघाल हा दीपावलीचा सण नाही तर दीपावली महोत्सव चालू आहे असं तुम्हाला वाटेल। प्रत्येक कानाकोपऱ्यामध्ये सर्व शिवसैनिकांनी, रोहन सारख्या युवकांनी, प्रथमेश सारख्या युवकांनी सर्व कानाकोपऱ्यामध्ये कार्यक्रम आयोजित केलेले आहेत आणि आज खरोखरच मला सांगायला अभिमान वाटेल की या बदलापूर शहराचा चेहरा मोहरा बनवण्याचं काम आम्ही सर्व युवकांनी केलेलं आहे आणि आपल्याला अजून भरपूर काहीतरी करायचंय। ही तर मला वाटतं रोहननी झलक दाखवलेली आहे। रोहन बोलतो उद्याचा दिवस पण मॅच ठेवू शकतो, ठेवायचा की बोला? जर वामनदादांनी सांगितली, परमिशन दिली तर आपण उद्या परत दिवाळी बॅच नावाचा एक मोठा कार्यक्रम असाच जल्लोषाने साजरा करू। एकदा आपण वामनदादांना रिक्वेस्ट करूया। डन ना, उद्या भाऊबीज आहे बघा, नाही तर भाऊ बहिणीकडे जातील आणि बहिणी भावाकडे जातील आणि इथं कोणच नसेल असं नाही होतं का? मग बरोबर आहे ना? म्हणून भावा आणि बहिणींना दोघांना इथंच बोलवा आणि इथंच ओवाळणी करा आणि उद्या दिवाळी बॅचचा कार्यक्रम आपण या ठिकाणी मोठ्या उत्साहाने साजरा करूया। म्हणून बदलापूर शहर हे सांस्कृतिक शहर आहे। या सांस्कृतिक शहरावर वसण्याचं काम हे सर्व युवा वर्ग करते। फक्त आपली साथ कायमस्वरूपी आमच्या युवांना ठेवा। नक्कीच या बदलापूरमध्ये आम्ही तुम्हाला सांगितलेलं आहे की आता डिसेंबरमध्ये आगरी महोत्सव येतोय, त्या ठिकाणी तुम्ही या मुंबई रिजन मध्ये जे जे कलाकार आले नसतील त्यांना आणण्यासाठी शंकर महादेवन अंबरनाथ येऊन गेला, आयडियातून पण येऊन गेलेला आहे। कोण पाहिजे तुम्ही सांगा, त्याला आणू आपण। ब्रिजेश सिंग एकच दिवस आहे पण आपण ती लेडीज कोण रे? अरुणती आणि सुनीता चव्हाण या वर्षाच्या आपल्या सुनीती चव्हाण या दोन कलाकार आगरी महोत्सवला 27-28 डिसेंबर आताच बुक करून ठेवाय। रोहनजी आणि दीपक म्हात्रे आमच्या इथं आहेत, आगरी समाजाचे आमचे सर्व आणि आता आपल्याला काय बघायचं आहे? फायर वर्क। तुम्हाला माहिती आहे की तुम्हाला फायर वर्क बघण्यासाठी कुठे कुठे जावं लागतं, पण आम्ही बदलापूर शहरामध्ये ज्या गोष्टी मुंबई रिजन मध्ये झाल्या नसतील त्या करण्याचा प्रयत्न या बदलापूर शहरामध्ये करणार आहोत। म्हणून आपण सर्व युवकांनी एकजुटीने, एक साथीने रोहनजी आणि आमच्या सर्व टीमला साथ द्या एवढ्या आजच्या दिवाळीच्या दिवशी अपेक्षा करतो। आणि ही दिवाळी आपणा सर्वांना सुख समृद्धीची आणि भरभराटीची जावो एवढीच ईश्वरच्यानी प्रार्थना करतो आणि या ठिकाणी थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। सगळ्यांना एक विनंती, आपण आता फायरवर्क सुरू करतोय सगळ्यात मोठे आपल्या तुमच्या उजवीकडे कुठे फायरवर्क्सला सुरुवात होणार आहे। सगळ्यांनी मिळून काउंटडाऊन देऊया। जे कोण तिकडे उभे त्यांनी प्लीज खाली उतरा, खाली बसून घ्या। सगळ्यांनी मिळून काउंटडाऊन देऊया। सगळ्यांनी बोला 10, 9, 8, 7, 6, 5